आता पहिल्या व्हिडिओमध्ये मी थोड्याशा पुरखालचाली तुम्हाला सांगितल्या आहेत। त्या पुरखालचाली घेतल्याशिवाय आसनाला सुरुवात करू नका। आता तुम्हाला पाठदुखी, कंबरदुखी आणि मानदुखीसाठी काही योगासनं सांगणार आहे। ते योगासनं तुम्ही करणार आहात, बघून घ्या आणि मग करा। आपल्याला खाली जायचं आहे, पोटावर झोपायचं आहे। आपल्याला छानपैकी आपल्याला सहज असतं भुजंगासन लावायचं आहे। स्थिर छानपैकी मानेच्या ठिकाणी हळूवारपणे लावायचं आहे। आसन लावत असताना ताण जाणवत आहे, त्या ताणाचा आनंद घ्या। आता या आसनामध्ये तुम्ही थोडंसं कोपरे मागे पुढे करून घेतले ना, तर वेगवेगळ्या मणक्यांवर ताण येतील, ते मणके सुदृढ होतील याप्रमाणे। आणि ते मणके सुदृढ झाले, कॅपॅसिटी वाढली की तुमचा मानेचा आजार हळूहळू कमी होईल। ही रोजची साधना आहे। याप्रमाणे इकडे पण कोपरे सरकून घ्यायचे। ही साधना जर तुम्ही केली रोजच्या रोज तर फायदा होईल, नाहीतर उपयोग होणार नाही। रिलॅक्स, हात जागेवर। आता याच्यातून तुम्हाला दुसरं आसन सांगणार आहे मी, सरळ हस्त भुजंगासन। श्वास सोडायचा आहे, श्वास घेत हात सरळ होईपर्यंत वर व्हायचे। मानेच्या मागच्या मणक्याच्या ठिकाणी गॅप असेल तो भरून निघतो, चौथा मणका बरं का। तिथे ताण जाणवतोय का? तुम्हाला सहज झेपेल, सहज जमेल, जितकं जमेल तितकंच करायचं आहे। जास्त शरीराला ताण द्यायचा नाही आहे। तुम्ही लक्षात ठेवायचे, तुम्ही पेशंट आहात। तुम्हाला कमरेच्या ठिकाणी गॅप आलेला आहे, कंबर तुमची वारंवार दुखत आहे, पाठ दुखत आहे, म्हणून तुमचं शरीर मी आणि माझं शरीर। सावकाश श्वास सोडत खाली वाकायचे, हात जागेवर। आता मागे हात घ्या आणि समोरचा भाग थोडासा वर उचला, निरालंब भुजंगासन। श्वास घेत आपण समोरचा भाग थोडा उचललाय। या ठिकाणी मानेच्या ठिकाणी ताण जाणवत आहे, ताणाचा सुखद अनुभव घ्या, आनंद घ्या। व्हेरी गुड। जमलंच पाहिजे असं काही नाही आहे, जेवढं जमेल तेवढंच करायचं आहे। रिलॅक्स, सावकाश जागेवर। आता इथे थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये दुसरे आसन दाखवते अजून मी।